शांत स्वभावाच्या रहमानांचे शब्द यावेळी ठरले चर्चेचे केंद्र। बॉलिवूडमध्ये सांप्रदायिक भेदभाव, रहमानच्या वक्तव्यावर मतभेद। व्हिडिओ संदेशातून रहमानांनी दिलं स्पष्टीकरण। जय हिंद जय हो म्हणत रहमानांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। वाद थांबणार की पुन्हा नवे सूर? AR रहमानवर टीका प्रतिक्रियांचा पाऊस। त्यांच्या संगीतामध्ये इबादत आहे, तर शब्दांमध्ये बंडखोरीही आहे। रोजापासून सुरू झालेला प्रवास थेट ऑस्करच्या मंचापर्यंत पोहोचलेला, ज्यांच्या सुरांच्या तालाने हिंदी सिनेसृष्टीला एक रॉकस्टार दिला असे सुरसम्राट म्हणजे AR रहमान। मनाच्या तारा छेडून आत्म्याला शांतता देणाऱ्या या महान संगीतकाराला आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जे कधीच जाणवलं नाही, ते आता मात्र प्रकर्षाने जाणवू लागले। नेहमी शांत शब्दांपेक्षा संगीताला प्राधान्य देणारे रहमान यावेळी मात्र असे काही बोलून गेले आहेत की एका विधानानेच वादळ उठले आणि पाहता पाहता त्यांच्या वक्तव्यांनी संपूर्ण मनोरंजन विश्वात चर्चेची ठिणगी पेटवली आहे। बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत रहमान यांनी गेल्या 8 वर्षात बॉलिवूडमध्ये अपेक्षित दर्जाचे काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आणि सत्तांतरानंतर रचनात्मक नसलेल्या लोकांच्या हातात निर्णय गेल्यामुळे तसेच कथित सांप्रदायिक भेदभावामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असे सूचक विधान केले। याच मुलाखतीत त्यांनी विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाला विभाजन करणारा म्हटल्याने हा मुद्दा आणखी पेटला आणि मराठा समाजासह सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। रहमान यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। काहींनी त्यांच्या अनुभवाला सिस्टीम मधील बदलाचे प्रतिबिंब मानले, तर अनेकांनी या विधानांना अतिशयोक्त ठरवले। दिग्दर्शक इम्तियाज अली आणि गीतकार वरुण ग्रोवर यांनी बॉलिवूडमध्ये सांप्रदायिक भेदभाव नसल्याचं स्पष्ट करत रहमान यांच्या शब्दांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला असावा असे मत व्यक्त केले। मात्र गीतकार जावेद अख्तर, गायक शान आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी इंडस्ट्रीतील उदाहरणे देत रहमान यांच्या दाव्यांवर सवाल उपस्थित केले। वादाच्या या आगीत आणखी इंधन टाकले ते अभिनेत्री कंगना रनौत यांच्या प्रतिक्रियेमुळे। त्यांनी इमर्जन्सी चित्रपटासाठी रहमान यांनी भेट नाकारल्याचा आरोप करत त्यांना पक्षपाती ठरवले। त्याचवेळी जवान, एक था टायगर आणि दशावतारम यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे संगीत देण्याचे प्रस्ताव रहमान यांनी विविध कारणांमुळे नाकारल्याची जुनी प्रकरणेही पुन्हा चर्चेत आली। गायक अभिजित भट्टाचार्य यांनी तर थेट आरोप करत रहमान यांच्या डिजिटल म्युझिक पद्धतीमुळे पारंपरिक वादक बेरोजगार झाल्याचं म्हटलंय, तर भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या वादग्रस्त सल्ल्याने धार्मिक चर्चेला अधिक धार मिळाली। अनुप जलोटा यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की जर रहमान यांना असं वाटत असेल की मुस्लिम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये संगीत देण्याचं काम मिळत नाही, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारून पाहावा आणि मग प्रयत्न करावा। अशातच संपूर्ण देशात चर्चा, टीका आणि समर्थनाचा गदारोळ सुरू असतानाच AR रहमान यांनी अखेर एक व्हिडिओ संदेश जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली। आपल्या शब्दांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला असावा असे सांगत त्यांनी कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे ठामपणे नमूद केले। भारत हीच आपली प्रेरणा, गुरु आणि ओळख असल्याचं सांगत त्यांनी भारतीय असण्याचा अभिमान व्यक्त केलाय आणि संगीताच्या माध्यमातून संस्कृती, एकता व सन्मान जपण्याचा आपला प्रवास सुरूच राहील असे सांगत जय हिंद जय हो या शब्दात या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। वाद, प्रतिक्रिया, समर्थन आणि टीका या सगळ्याच्या गर्दीत AR रहमान यांनी मात्र संगीत, संस्कृती आणि देशाबद्दलची आपली निष्ठा पुन्हा एकदा ठामपणे मांडली। शब्दांमधील गैरसमज दूर करत भारतावरचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय। आता हा वाद इथेच थांबतो की पुन्हा नवे सूर छेडले जातील हे येणारा काळच ठरवेल। पण इतकं मात्र नक्की की संगीताच्या या महान प्रवासात रहमान आजही एक प्रभावी आणि महत्त्वाचा आवाज आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।